हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाइन रेडी करणार आहोत। तर बॅक पार्ट तुम्ही बघू शकता की मी अस्तरवरती आणि मेन कापडामध्ये कट केलेला आहे। आणि सगळ्यात आधी आपण याचं कटिंग जे आहे तर ते पेपरवरती बघणार आहोत। तर मी ते पेपर कटिंग केलेलं आहे। तर त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझी आजची डिझाइन कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण उंची 15 इंच घेतलेली आहे, छाती जी आहे 12 इंच घेतलेली आहे, कमर 10 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर जे आहे 5.5 इंच घेतलेला आहे। तर 40 छातीचं जे आपण बॅक नेक जो आहे तो इथं आपण रेडी करणार आहोत। तर आता आपण इथं मागील गळ्याची जी उंची आहे तर तिथे घेणार आहोत। तर 2.25 गळा रुंदी मी घेतलेली आहे। तर 10 जो आपला गळा आहे तो मी ठेवलेला आहे। तर गळा उंची 10 वर ठेवलेली आहे आणि गळा जो आहे थोडासा पसरट केलेला आहे बॉटम पासून आणि असा त्रिकोणी आपण इथं आकार दिलेला आहे पेपरवरती। तर दाखवल्याप्रमाणे आपण असं कट करायचं आहे जो आपला गळ्याचा शेप आहे तो। तर आता आपण ही अस्तरवरती कट करणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता की आपण गळ्याचा जो शेप आहे तो अशा पद्धतीने कट केलेला आहे पेपरवरती सगळ्यात आधी। तर आपला जितका आपण गळा घेणार आहोत डीप तितका आपण इथं मार्किंग करायचं आहे। तर मी 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि जो सेंटरचा पॅच आहे तर तो आपण अशा पद्धतीने कट करायचा आहे, एकदम सोप्या पद्धतीने कट करायचा आहे। तर तुम्ही आता बघू शकता की मी सेंटरचा जो पॅच आहे तर तो असा मार्किंग केलेला आहे। आणि हा जो सेंटरचा पॅच आहे तर तो आपण कॅनव्हास वरती कट करून घ्यायचा आहे। तर एकदम इझिली आपला जो पॅच आहे तर तो कट होतो। तर आता कॅनव्हास घेतलेला आहे मी, आपण एक सिंगल फोल्ड असं कॅनव्हास जे आहे कट करायचा आहे आणि सगळ्यात जी आपली बाजू आपण कट करणार आहोत तर ती बॅक बाजू आपल्याला कॅनव्हासची घ्यायची आहे। आणि जो शेप आपण इथं कट केलेला आहे तर त्या शेपच्या 1 किंवा 1.5 इंच आपण एक्स्ट्रा इथं घ्यायचा आहे कॅनव्हास, कारण हा जो पॅच आहे तर तो आतल्या साईडला आपल्याला जातो। तर लावताना कुठेही आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपण थोडे जे मार्जिन आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे कॅनव्हास वरती। तर अशा पद्धतीने तुम्ही जे पॅचचं मार्किंग आहे तर असं केलेलं आहे। तर वरती सुद्धा तुम्ही बघू शकता मी 1/2 इंच एक्स्ट्रा थोडंसं वाढवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा जो पॅच आहे कॅनव्हास वरती आपला कट झालेला आहे। तर अगदी व्यवस्थित असं प्रॉपर आपण जो पॅच आहे तर तो कॅनव्हास वरती असा काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही आता बघू शकता आपला अशा पद्धतीने हा जो पॅच आहे तर तो जोडल्यानंतर असा दिसेल। तर आता आपण काठामध्ये हा जो पॅच आहे तर तो काठामध्ये आणि अस्तरमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर फक्त आपण इथं काठामध्ये हा जो पॅच आहे तर तो कट करून घेणार आहोत। आता हा जो पॅच आहे तर तो सेंटर पासून ओपन आहे, तर आपण सेंटरला एक टिप मारून घेतलेली आहे याला आणि हा जो पॅच आहे आपण असा रेडी केलेला आहे। तर दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता थोडे जे टोक आहेत आपले कॅनव्हासचे तर ते बाहेर येत आहेत। तर आपण तिथे सुद्धा जॉईंट नंतर लावून घेणार आहोत। तर याच मापाने आपण अस्तर सुद्धा कट करायचं आहे। तर कॅनव्हासच्या मापाने आपण इथं अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे। तर आता हा जो आपला सेंटरचा जो पॅच आहे तर तोही आपला असा कट झालेला आहे। तर अस्तरची जी आहे तर ती ओपन बाजू आली होती तर तिथे सुद्धा मी अशी टिप मारून घेतलेली आहे।
तर हा जो आपला पॅच आहे तर तो असा कट झालेला आहे। तर आता आपण इथं बॅक पार्ट घेतलेला आहे। बॅक पार्ट सगळ्यात आधी आपण पिसावरती सेंटरला कट केलेला आहे आणि जसं की या दोन्ही ज्या बाजू आहेत तर त्या आपण अशा अमोरासमोर ठेवून अस्तर जे आहे आपण इथं आतमध्ये पलटी करून घेणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता अपोजिट साइडला आपण असं कापड ठेवलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मी बॉटम पासून पूर्ण इथं टिप मारून घेतलेली आहे। एक अर्धा इंचाच्या स्पेस वरती आपण इथं टिप मारून घ्यायची आहे। तर सेंटरला जे आपले कोना आहेत तर तिथे आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। तर आपल्याला एक्स्ट्रा कोणतीही कमरपट्टी लावायला लागत नाही कारण आपण पूर्ण बॉटम पासून अशी टिप घेतलेली आहे। तर तिथे आपण छोटे छोटे असे कट्स द्यायचे आहेत आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपण असं पलटी करून घ्यायचं आहे। तर याचा व्यवस्थित शेप आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती एक दाबटीप आपण घेणार आहोत। तर आता इथं रेडीमेड पाइपिंग आपण घेतलेली आहे आणि जसं की मी पाइपिंगचा व्हिडिओ जो आहे अगोदर बनवलेला आहे तर तुम्ही तो बघू शकता। तर इथे छोटे छोटे पाइपिंगला जे आहे कट्स मी दिलेले आहेत जेणेकरून आपली जी पाइपिंग आहे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी बसेल। तर तुम्ही आता बघू शकता मी आतल्या साईडने अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे। तर आता इथे मी पाइपिंग जे आहे कट केलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण अगदी व्यवस्थितपणे पाइपिंग जे आहे लावून घ्यायची आहे। तर आता ही जी पाइपिंग आहे तर पूर्ण आपण अशी कंप्लीट करायची आहे। बॉटमला सुद्धा आपण ही जी पाइपिंग आहे तर ती अशी पूर्ण घेत आहोत। तर तुम्ही आता शेप बघू शकता खूप असा छान शेप जो आहे आपला बॅकनेकचा आलेला आहे। तर आता याच्यावरती सुद्धा आपण एक दाबटीप देत आहोत। तर आता एक्स्ट्राचं आपण सगळं इथं कापड जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे। तर जी आपण एक साइड अशी बनवलेली आहे तशीच आपण दुसरी ही साइड अशीच बनवून घेणार आहोत। तर दोन्ही साइड आपण अशा कंप्लीट केलेल्या आहे। तर आता आपण इथं टक्स मारणार आहोत। तर टक्सची जी रुंदी आहे तर मी रुंदी 5 इंचावरती ठेवलेली आहे आणि जी उंची आहे तर ती 3.5 इंचावरती ठेवलेली आहे। आणि त्यानंतर आपण असे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर आता मधला जो पॅच आहे तर तो सगळ्यात आधी तुम्ही इथं बघू शकता जे सेंटरला आपलं थोडंसं कापड कमी पडत होतं तर तिथे मी जॉईंट करून घेतलेलं आहे आणि तर कॅनव्हासच्या मापाने आपण इथं टिप मारून घेत आहोत। तर कॅनव्हास आपलं मध्ये सेंटरला आपण इथं घातलेला आहे आणि कॅनव्हासच्याच आपण जो आपण आकार कट केलेला आहे कॅनव्हासच्या तर त्याच्यावरतीच आपण व्यवस्थित अशी प्रॉपर टिप घ्यायची आहे आणि त्याच आकाराने आपण इथं एक्स्ट्राचे जे कापड शिल्लक आपलं राहिलेलं आहे तर ते पूर्ण असं कटिंग करायचं आहे। तर हा जो आपला मधला पॅच आहे तर तो अशा पद्धतीने तयार होईल। तर इथं सगळ्यात आधी आपण इथं मोजून घ्यायचा आहे आपला गळा। तर आपण 9.5 इंचावरती इथं गळा जो आहे मार्किंग केलेला आहे आणि त्या मार्किंग वरती आपल्याला हा जो पॅच आहे तर तो लावून घ्यायचा आहे। तर दोन्ही साइडला आपण इथं सेम मार्जिन ठेवणार आहोत। जी गळ्याची ब्रॉडनेस आहे तर मी ती 4 इंच ठेवलेली आहे म्हणजे 8 इंच गळ्याची जी ब्रॉडनेस आहे तर मी ठेवलेली आहे कारण हा जो गळा आहे पॅचवर्क असल्यामुळे थोडासा डीप चांगला वाटतो। बॉटमला तुम्ही बघू शकता जितकं तुम्हाला जेवढं कापड खाली हवं आहे तितकं तुम्ही हा असा शेप देऊ शकता।
तर माझं थोडंसं कापड जे आहे पॅच जो आहे एक्स्ट्रा झाला होता, मग मी असा थोडासा त्याला गोल शेप दिलेला आहे। तर पॅच तुम्ही आता बघू शकता खूप छान असा आपला सेट झालेला आहे। तर आता आपण याला लावून घेणार आहोत पायपिंग। तर पॅचला सगळ्यात आधी आपण पायपिंग लावून घ्यायची आहे। तर इथे मी रेडीमेड मगाशी जी पायपिंग आपण लावली होती तर तीच पायपिंग आपण इथं लावत आहोत। तर अशा पद्धतीने पायपिंग इथं आपण ठेवून घ्यायची आहे आणि अगदी पायपिंगच्या किनारे आपण इथं टिप मारून घ्यायची आहे। तर तुम्ही सिंगल दाब इथं वापरू शकता। तर सेंटरला मी अशी टिप दिलेली आहे आणि तो जी पायपिंग आहे अशी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे। तर आता वरचा जो आपला भाग आहे तर तो असा कंप्लीट झालेला आहे पायपिंग लावून। तर आता आपण आपला जो बॉटमचा भाग आहे तर तो असा गोल शेपमध्ये असल्यामुळे पायपिंग जी आहे आपण सेंटरला अशी छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतरच पायपिंग इथं अगदी जो आपले पायपिंग आहे तर त्याच्या किनारे आपण इथं टिप मारून घेऊन आतल्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडला जी आपली पायपिंग आहे लावून अशी कंप्लीट झालेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता। तर आता आपण लावून घेणार आहोत पॅच। तर सगळ्यात आधी व्यवस्थितपणे पॅच जो आहे आपण मार्किंग जी केलं आहे तर त्या मार्किंग वरती पॅच असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत आपण इथं। तर दोन्ही साईडला मी 4-4 इंच घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पिनअप करून घेणार आहोत पूर्ण आपला जो बॅकनेक आहे आणि त्यानंतरच मग आपण इथं पूर्ण पॅच आणि आपलं बॅकनेकचा पार्ट आहे तर तो जोडून घेणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता मी 3 आणि 3.5 इंचाचे असे ट्रायंगल्स इथं तयार करून घेतलेले आहेत। तर 2 ट्रायंगल्स इथं आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही सेंटरपासून आपण इथं जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही असं सेंटरपासून आपण ह्याला टिप मारून घ्यायचे आहे आणि त्या आपण आपला जो पॅच आहे तर त्याच्या सेंटरला आपण असा आतल्या साईडला घ्यायचा आहे। तर आता आपण पॅच जोडून घेणार आहोत। तर पॅच जो आहे आपला असा कंप्लीट झालेला आहे जोडून। तर आता याच्या जो पिना आहेत तर त्या आपण पूर्ण अशा काढून घ्यायच्या आहेत। तर गळ्याचा जो शेप आहे तर खूप सुंदर असा आलेला आहे आणि गळा सुद्धा आपला डीप झालेला आहे। तर आता आपण लावून घेणार आहोत लेस, जी मी गोल्डन कलरची लेस इथे घेतलेली आहे। तर तुम्ही कोणतीही साडीच्या कलरची अपोजिट कलरची लेस इथे घेऊ शकता। तर आपण असं लेस लावून पूर्ण आपला जो बॅकनेक आहे तर तो रेडी केलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची डिझाइन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी मध्ये सेंटरला मी असं शो बटन लावलेला आहे गोल्डन कलरचं। तर आता फायनली लुक तुम्ही आता आपल्या ब्लाऊजचं बघू शकता। बॅकनेकचा खूप छान असा आलेला आहे आणि परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपला जो बॅकनेक आहे तर तो रेडी झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची डिझाइन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।